अंबरनाथ शहरात मनसेला आता नवा शहराध्यक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। रविवारी किंवा सोमवारी अंबरनाथ शहरातील मनसेच्या नव्या शहराध्यक्ष पदाची घोषणा होण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी अंबरनाथ शहरातील मनसे शहराध्यक्षांसह 3 माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती। अंबरनाथ शहरात घडलेल्या या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर शुक्रवारी प्रथमच मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे अंबरनाथ शहरात आले होते। शिवाजीनगर येथील मनसेच्या कार्यालयात त्यांनी मनसे सैनिकांसोबत संवाद साधला। यावेळी पक्षाला सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांचा जाधव यांनी आपल्या खास शैलीत खरपूस समाचार घेतला। तसेच येत्या रविवारी किंवा सोमवारी अंबरनाथ शहरात नवा शहराध्यक्ष नेमण्यात येईल असं आश्वासन जाधव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिलंय। तर पक्षाला सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांना आगामी महापालिका निवडणुकीत घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलाय। मला वाटतं ते माजी नगरसेवकच होते, फक्त आम्हाला संघटना म्हणून ते शून्य होते आणि त्याच्यामुळे ते गेल्याचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख नाहीये। परंतु येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला त्यांची श्राद्ध घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आणि राजसाहेबांची काय ताकद आहे किंवा राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांची काय ताकद आहे ते आम्ही दाखवू। आजपर्यंत एक इतिहास आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतनं जो बाहेर पडला तो कधीही मोठा झालेला नाही। त्यामुळे ह्या तिघांचंही तेच होईल जे आधीच्यांचं झालेलं आहे। अहो, ज्यांना कपडे घालता येत नव्हते अशांना सन्माननीय राजसाहेबांनी कपडे घालायला शिकवले, मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरायला शिकवलं आणि राजसाहेबांना ज्या वेळेला त्यांची गरज होती अशा वेळेला हे लोक पळून गेले। सो मला असं वाटतं की जो मतदान करतो त्या मतदाराला पण माहिती आहे की हे गद्दार आहे आणि यांच्या आयुष्यभर यांच्यावर गद्दारीचा स्टॅम्प राहील। योग्य वेळेला योग्य पद्धतीने यांना उत्तर दिलं जाईल आणि खात्रीने सांगतो की या सगळ्यांना येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। अहो, तुम्ही ज्या वेळेला राजकारणात आलात त्यावेळेला तुम्ही कोण होतात हे याचा कधी विचार केलात का? तुम्ही जे ठेकेदार झालात ना ते देखील सन्माननीय राजसाहेबांची कृपा होती। तुम्ही 50-50 लाखाचे ज्या वेळेला टेंडर घ्यायला लागलेत ना, ते टेंडर घ्यायला जो खर्च करायला लागतो ना तो पण सन्माननीय राजसाहेबांची तुमच्यावर असलेली कृपा होती। आणि ज्या माणसाची तुमच्यावर कृपा होती, ज्यांनी मोठं केलं, त्याच्या बाबतीत जर तुम्ही अशा प्रकारे गद्दारी करत असाल, यांना का गेले कधी कोणी प्रश्न विचारला का? यांच्यावर पक्षा अन्याय होत होता का? याच कुणाल भोईलकडे मागची 5 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धुरा होती या शहराची। अक्षरशः पक्षाचा वाटोळा केला त्या माणसाने इथे। म्हणजे जाण्याचं कारण काय? पैसा। मग विश्वासार्हता कुठे गेली जी सन्माननीय राजसाहेबांनी मागच्या 5 वर्ष तुमच्यावर ठेवली? राजू दादाला तुम्ही तुमचा भाऊ, तुमचं दैवत बोलत होतात ना, मग ज्या राजू दादाला जी लोक त्रास देत आहेत मागची काही वर्ष त्यांना राखी बांधताना तुम्हाला काही नाही का वाटलं? मग ती तुमची आधीची निष्ठा कुठे गेली? सो या सगळ्या मी तुम्हाला परत सांगतो, या सगळ्यांची उत्तरं आमचा महाराष्ट्र सैनिक देईल। तुम्ही ज्या गोष्टीसाठी गेलात ना तिथेच आता आम्ही उभे राहणार। तुम्ही केलेली कामं ही किती % खरी आहेत ती जरा शोधतो। जोपर्यंत तुम्हाला आर्थिक उधळमंड पडणार नाही ना तोपर्यंत राजसाहेब कळणार नाही। त्यांना राजसाहेबांच्या दारात जाऊन पाया पडायला लावल्याशिवाय आमचा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार बघा। पद कोणाला द्यायचं, कधी द्यायचं याच्या बाबतीतला निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतात। येत्या रविवारी सन्माननीय साहेबांकडे आमची बैठक आहे आणि त्या बैठकीत निर्णय होईल। यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन कदम, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, बंडू देशमुख, उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, उल्हासनगर शहराध्यक्ष घुगे, बदलापूर शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।